नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपस्किल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण पोलीस भरतीला विचारलेले वयवारीचे काही क्वेश्चन बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, हा मुंबई कारागृह पोलीस 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न असा आहे बघा, सीताचे वय 13 वर्षापूर्वी 10 होते, तर किती वर्षांनी 45 वर्षांची होईल? मग मला सांगा, सीताचं वय, सीताचे जे काय वय आहे ते किती आहे? 10 होतं. सीताचं वय किती होतं? 10. पण कधी? 13 वर्षापूर्वी. 13 वर्षापूर्वी सीताचं जर वय 10 वर्ष असेल तर सीताचं आजचं वय किती ते आपण काढून घेऊ. म्हणजे सीताचे आजचे वय किती येईल? ह्याच्यात 13 ऍड करा. म्हणजे सीताचं आजचं वय किती झालं? 23 वर्ष. 13 वर्षापूर्वी सीताचं वय 10 वर्ष होतं, तर सीताचं आजचं वय किती झालं? 10 + 13 म्हणजे 23 वर्ष. आपल्याला काय विचारले की किती वर्षांनी 45 वर्षाची होईल? सीता किती वर्षांनी 45 वर्षाची होईल असं विचारले. मग मला सांगा, ह्या 23 मध्ये किती ऍड केल्याच्या नंतर तिचं वय 45 वर्ष होणार आहे? तर इकडे +23 इकडे गेलं मायनस होईल, तर किती होईल? 45 - 23. 5तून 3 गेले 2 उरले, 4तून 2 गेले 2, म्हणजेच अजून 22 वर्षांनी सीताचं वय किती होणार आहे? 45 वर्ष. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 22, ऑप्शन नंबर फर्स्ट. किती असणार आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ए व बी यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिले किती? 5:9. एचं वय दिले 20 वर्ष, तर बी चं वय किती असं विचारले तुम्हाला. बरोबर आहे? कुणाकुणाचा रेशो दिलाय बघा, ए आणि बी. ए आणि बी यांच्या आजच्या वयाचा रेशो दिलाय तुम्हाला. किती आहे? ए आणि बी च्या आजच्या वयाचा रेशो बघा, 5:9 आहे. किती आहे? 5:9. सपोज तुम्ही ए चं वय 5x पकडा आणि बी चं वय 9x पकडा. बरोबर आहे? पुढे काय म्हटलंय? ए चं वय 20 वर्ष आहे. तुमच्याकडे ए चं वय किती आहे? 5x आहे. जर हे 5x बरोबर 20 असेल तर x ची व्हॅल्यू किती येईल? 20/5. x ची व्हॅल्यू किती येईल? 20/5. मग किती येईल x ची व्हॅल्यू? 20/5 किती? 4. जर x ची व्हॅल्यू 4 आली तर तुम्हाला कोणाचं वय विचारलंय? b चं वय विचारलंय. b चं वय किती आहे? 9. b चं वय किती आहे? 9x. मग x ची व्हॅल्यू किती आली? 4 आली. जर x ची व्हॅल्यू 4 आली तर 9x ची व्हॅल्यू किती असेल? तर 9 × 4. म्हणून b ची व्हॅल्यू किती? 36 वर्ष. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल किती? 36. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. पुढला प्रश्न आहे, रमेश काय दिले बघा, रमेशचे 15 वर्षापूर्वीचं वय दिले तुम्हाला. रमेशचं 15 वर्षापूर्वीचं वय 30 वर्ष होतं, तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल असं विचारले. रमेश 15 वर्षापूर्वीचं वय 30 वर्ष होतं, तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल? मग मला सांगा, रमेशचे वय 15 वर्षापूर्वी, रमेशचं वय 15 वर्षापूर्वी किती होतं? 30 वर्ष होतं. तर रमेशचं आजचं वय किती असेल त्याच्यावरून आपल्याला काढून घेता येईल. रमेशचं आजचं वय किती? +15 काढा. म्हणजे रमेशचं आजचं वय झालं 45 वर्ष. रमेशचं आजचं वय किती झालं? 45 वर्ष. तर क्वेश्चन मध्ये विचारलंय तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल? सपोज रमेश आज 45 वर्षाचा आहे आणि 45 मध्ये किती ऍड केल्याच्या नंतर 60 होणार आहे? रमेश आज 45 वर्षाचा आहे, त्या 45 मध्ये किती प्लस केल्याच्या नंतर तुमचं 60 वर्ष वय होणार आहे ते रमेशचं. मग इकडे +45 तिकडे मायनस मध्ये जातील, तर x ची व्हॅल्यू किती? 60 - 45. म्हणजे x = किती आलं? 15 आलं. किती आलं? 15 आलं. बघा 10तून 5 गेले 5 उरले, 5 मधून 4 गेला 1. म्हणजे आणखीन 15 वर्षांनी त्या रमेशचं वय किती होणार आहे? 60 वर्ष. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 15. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. पुढला प्रश्न आहे, आई वडील व मुलगा यांच्या वयाची तुम्हाला काय दिल्या? बेरीज दिल्या. आज किती आहे? 85 वर्ष. कोण कोण आहे? एक आई आहे, एक वडील आहे आणि एक मुलगा आहे. तिघ जण आहेत बघा, आई वडील आणि मुलगा. त्या तिघांच्या आजच्या वयाची बेरीज दिली आहे तुम्हाला. बघा कोण कोण आहे? आई, वडील आणि मुलगा. या तिघांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? 85 वर्ष. आई वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज आहे 85 वर्ष. आणखीन 3 वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती असं विचारलंय. मग मला सांगा, अजून 3 वर्षानंतर आईचं वय 3 न वाढेल, वडिलांचं वय 3 न वाढेल आणि मुलाचं सुद्धा वय किती न वाढेल? 3 न वाढेल. म्हणजे प्रत्येकाचं वय 3 न वाढेल का नाही? आईचं 3 न, वडिलांचं 3 न आणि मुलाचं 3 न, म्हणजे टोटल किती न वाढेल? 9 न वाढेल. मग ह्या 85 मध्ये 9 ऍड करा, म्हणजेच त्यांचं 3 वर्षानंतर वयाची बेरीज भेटून जाईल तिघांच्या. तेच विचारले तुम्हाला. 9 आणि 5 14, हातचा आला 1, 8 आणि 1 9. म्हणजे
आई, वडील आणि मुलगा यांच्या 3 वर्षांची बेरीज किती होईल? 3 वर्षानंतर बेरीज किती होईल? तर 94 वर्ष. पण या क्वेश्चनचा आन्सर असेल 94. किती असणार आहे? 94. पुढला प्रश्न आहे, राजेश व महेश यांच्या वयाची बेरीज दिल्या तुम्हाला. कोणाकोणाची दिल्या? राजेश व महेश यांच्या वयाची बेरीज 38 वर्ष आहे. महेश राजेशपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे, तर राजेशचे वय किती? बघा, अशा क्वेश्चन मध्ये तुम्हाला मी ट्रिक सांगतो. असे क्वेश्चन सॉल्व्ह कसे करायचे. बघा, दोघ जण आहेत. कोण कोण आहे? एक राजेश आहे आणि एक महेश आहे. एक राजेश आहे आणि दुसरा महेश आहे. ह्या दोघांच्या वयाची तुम्हाला काय दिल्या? बेरीज दिल्या. दोघांच्या वयाची बेरीज किती आहे? 38 वर्ष. एक शॉर्टकट सांगतो, दोघांच्या वयाची बेरीज किती आहे? 38 वर्ष. आता कुणाचं वय बघा, राजेशचे वय महेश राजेशपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. कोण लहान आहे? महेश लहान आहे. बघा, महेश लहान आहे. कितीनं लहान आहे? 12 वर्षांना लहान आहे. म्हणजे काय? तर महेश राजेशपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. म्हणजे ह्या दोघांच्या वयामध्ये, राजेश आणि महेशच्या वयामध्ये किती वर्षाचा फरक आहे? 12 वर्षाचा फरक आहे. तर ह्या दोघांच्या टोटल मधून जो काय फरक आहे तो मायनस करून घ्यायचा. दोघांच्या वयामधून काय करायचा? जो काय फरक होता दोघांमधला तो काय करायचा? वयामधला फरक मायनस करून घ्यायचा. मग मला सांगा, 38 मधून 12 गेल्यावर किती उरतात? 8 मधून 2 गेले 6 उरले, 3तून 1 गेला 2 उरला. जे काय वय आलेलं आहे आता, वजाबाकी आलेली आहे, त्याला काय करायचं? अर्धा अर्ध डिस्ट्रीब्यूट करायचं. काय करायचं? अर्धा अर्ध करायचं. मग 26 चा अर्ध किती? 13. 26 चा अर्ध किती? 13. मग आता ह्याच्यातलं एक वय राजेशचं असणार आहे आणि एक वय कोणाचं असणार आहे? महेशचं असणार आहे. बघा, आता जे तुम्ही मायनस केलं होतं, किती मायनस केलं होतं? 12 मायनस केलं होतं, ते एकामध्ये ऍड करायचं. कुणामध्ये ऍड करायचं? ज्याचं वय जास्त आहे त्याच्यामध्ये. मग मला सांगा, इथं वय कुणाचं जास्त आहे? कारण महेश लहान आहे म्हणलंय. जर महेश लहान आहे याचा अर्थ राजेशचं वय जास्त आहे. म्हणून राजेशच्या वयामध्ये जे मायनस केले होते 12 ते ऍड करा. 13 + 12 म्हणजे राजेशचं वय 25 वर्ष असेल आणि महेशचं वय किती? 13 वर्ष. आपल्याला कुणाचं वय विचारलंय? तर राजेशचे वय किती विचारलंय. मग राजेशचं वय किती असणार आहे? 25 वर्ष. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 25 वर्ष. ऑप्शन नंबर ए. जर महेशचं वय विचारलं तर महेशचं वय विचारलं तर आन्सर असणार आहे 13 वर्ष. तर या पद्धतीनं कुणाचंही वय विचारलं दोघांपैकी तर ते तुम्ही काढू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 5 वर्षापूर्वी आई व मुलगी यांची बेरीज 31 वर्ष होती. कोण कोण आहे? एक आई आहे आणि एक मुलगी आहे आणि ह्या दोघींच्या वयाची बेरीज किती होती? 31 वर्ष होती. 5 वर्षानंतर आईचं वय 37 वर्ष होतं. मला सांगा, 5 वर्षानंतर आईचं वय किती आहे? 37 वर्ष. जर 5 वर्षानंतर आईचं वय 37 वर्ष असेल, 5 वर्षानंतर आईचं वय 37 वर्ष असेल, तर आईचं आजचं वय किती असेल? आजचं वय किती असेल? मग -5 करा. म्हणून आईचं आजचं वय असेल 32 वर्ष. जर आईचं आजचं वय 32 वर्ष असेल तर 5 वर्षापूर्वी आई आणि मुलीच्या वयाची बेरीज 31 वर्ष आहे. आईचं जर आजचं वय 32 वर्ष असेल तर 5 वर्षापूर्वी आईचं वय किती असेल? 5 वर्षापूर्वी आईचं वय किती असेल? -5 करा. अजून 12तून 5 गेले 7 उरले 2. 5 वर्षापूर्वी आईचं वय 27 वर्ष. जर 5 वर्षापूर्वी आईचं वय 27 वर्ष असेल आणि 5 वर्षापूर्वी आई आणि मुलीच्या वयाची बेरीज 31 वर्ष असेल, याचा अर्थ 5 वर्षापूर्वी मुलीचं वय किती असेल? मुलीचं वय 4 वर्ष असेल. तर क्वेश्चन मध्ये विचारलंय मुलीचं आजचं वय किती. मग मुलगी 5 वर्षापूर्वी 4 वर्षाची होती, तर मुलीचं आजचं वय किती असेल? 4 + 5 म्हणून मुलीचं आजचं वय असेल 9 वर्ष. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 9 वर्ष. ऑप्शन नंबर सी. म्हणून मुलीचं आन्सर किती असणार आहे? मुलीचं वय विचारलंय तर 9 वर्ष असेल. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ए बी सी चे वयाचं गुणोत्तर दिले तुम्हाला 2:5:4. बी चं वय दिले 20 वर्ष, तर ए आणि सी ची वय किती असं विचारले. कोण कोण आहे? 3 जण आहेत. एक ए आहे, एक बी आहे आणि एक सी आहे. त्यांचं वयाचं गुणोत्तर आपण 2x, 5x आणि 4x पकडू. कुणाचं वय दिले तुम्हाला? बी चं वय दिले. मग मला सांगा, आपल्याकडे बी चं वय किती आहे? 5x आहे आणि क्वेश्चन मध्ये बी चं वय सांगितलं 20 वर्ष. त्याच्यावर x ची व्हॅल्यू किती येईल? 20/5 म्हणून x ची व्हॅल्यू 5×24. जर x ची व्हॅल्यू 4 आली त्याच्यावरून तुम्ही कुणाची वय काढू शकता? ए आणि सी ची. ए चं वय किती आहे? 2x आहे, तर 2x चं व्हॅल्यू किती येईल? मग 2 × 4 म्हणून ए ची व्हॅल्यू 8 येईल. सी ची व्हॅल्यू 4x आहे, तर 4 × 4 म्हणून सी ची व्हॅल्यू येईल 16. म्हणून आन्सर असेल, ए चं वय विचारले तुम्हाला तर ए चं 8 असेल आणि सी चं विचारलं तर 16. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 8 आणि 16. काय असणार आहे? 8 आणि 16. ऑप्शन नंबर फर्स्ट.
नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाची तुम्हाला काय दिल्या, बेरीज दिल्या. किती वर्ष? 60 वर्ष. कोण कोण आहे? एक वडील आहेत आणि एक मुलगा आहे. बघा, एक वडील आहे आणि एक मुलगा आहे, यांच्या आजच्या वयाची तुम्हाला बेरीज दिली आणि ती बेरीज आहे 60 वर्ष. वडील आणि मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. 5 वर्षापूर्वी, कधी? 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी काय सांगितलंय? वडिलांचं वय मुलाच्या वयाचं चौपट होतं. म्हणजे एक मुलगा असेल आणि एक वडील असेल, मुलाच्या वयाच्या चौपट म्हणले वडिलांचं वय. म्हणजे मुलाचं जर वय x वर्ष असेल तर वडिलांचं वय चौपट म्हणजे 4x असणार. हे कधीच? 5 वर्षापूर्वीचं. 5 वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या चौपट होतं. मग मला सांगा, वडील आणि मुलाच्या आजच्या वयाची बेरीज दिल्या. जर वडील आणि मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 60 वर्ष असेल तर रेशो 5 वर्षापूर्वीचा आहे, तर बेरजेला पण 5 वर्षापूर्वी घेऊन जावा. म्हणजे 5 वर्षापूर्वी वडील आणि मुलाच्या वयाची बेरीज किती असेल? 5 वर्षापूर्वी मुलाचं वय 5 न कमी होईल, वडिलांचं 5 न कमी होईल, टोटल 10 न कमी होईल. म्हणजे वडील आणि मुलाच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज असेल 50 वर्ष. मग आपल्याकडे बेरीज किती आहे? 4x आणि x 5x आहे आणि क्वेश्चन मध्ये बेरीज 50 आहे. 5x बरोबर 50 असेल तर x बरोबर किती? 5 10 50. जर x ची व्हॅल्यू 10 आली तर क्वेश्चन मध्ये विचारलंय तेव्हा मुलाचे वय किती असेल? तेव्हा म्हणजे केव्हा? 5 वर्षापूर्वी मुलाचं वय किती होतं विचारलंय. जर x ची व्हॅल्यू 10 आली तर मुलाचं वय किती होतं? x 5 वर्षापूर्वीचाच रेशो आहे, म्हणजेच मुलाचं 5 वर्षापूर्वीचं वय किती होतं? 10 होतं. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 10, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, हा प्रश्न नागपूर ग्रामीण पोलीस 2024 ला विचारलेला आहे. प्रश्न काय आहे? सविता आणि कविता यांच्या सध्याच्या वयाची बेरीज 39 वर्ष आहे. कोण कोण आहे? एक सविता आहे आणि एक कविता आहे आणि ह्या दोघींच्या वयाची बेरीज दिली आहे तुम्हाला 39 वर्ष. 3 वर्षापूर्वी कविताचं वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट होतं. कधी? 3 वर्षापूर्वी. कधी म्हटलंय? 3 वर्षापूर्वी. कुणाचं वय? कविताचं वय म्हटलंय. कविताचं वय आणि सविता एक आहे. तर कविताचं जे वय होतं ते सविताच्या वयाच्या दुप्पट होतं. जर सविताचं वय x असेल तर कविताचं वय दुप्पट म्हणजे 2x. पण हे कधीच आहे? 3 वर्षापूर्वीच. आणि त्यांच्या वयाची बेरीज कधीची आहे? आजच्या वयाची बेरीज आहे. मग आपल्याला कम्पेअर करता येईल का? नाही. तर 3 वर्षापूर्वी घेऊन जावं लागेल आपल्याला. मग मला सांगा, आज दोघींच्या वयाची बेरीज 39 वर्ष आहे, तर 3 वर्षापूर्वी सविता आणि कविताच्या वयाची बेरीज किती असेल? दोघीचा वय 3 न कमी होईल, म्हणजे टोटल 6 न कमी होईल. तर टोटल मधून 6 मायनस करा, दोघींच्या वयाची 3 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज. 9तून 6 गेले, 3 उरले आणि इथे उरले 3. म्हणजे सविता आणि कविता यांच्या 3 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज असेल 33 वर्ष. मग आपल्याकडे बेरीज किती आहे 3 वर्षापूर्वी? बघा, 2x आणि x किती झाली? 3x. जर 3x बरोबर 33 असेल तर x बरोबर किती? 3 1 3 3 1 3. जर x ची व्हॅल्यू 11 आली तर क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? सविताचे सध्याचे वय विचारलंय. मग मला सांगा, x ची व्हॅल्यू 11 म्हणजे सविताचं वय भेटलं तुम्हाला, ते आलं 11. पण कधीच आलं? रेशो कधीचा होता? 3 वर्षापूर्वीचा होता. म्हणून सविताचं 3 वर्षापूर्वीचा वय किती असेल? 11. तर सविताचं आजचं वय किती असेल? +3 करा. म्हणून सविता आज किती वर्षाची असेल? 14 वर्षाची. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 14. नेक्स्ट क्वेश्चन आपण पुढील पार्ट मध्ये काही क्वेश्चन अजून बघणार आहोत. धन्यवाद.